जागृती याचा अर्थ जागृत होऊन सत्यापर्यंत पोहोचणे. जीवनाच्या प्रत्येक पथावर परमपिता परमात्म्याला पाहावे, कारण मानवदेह ईश्वर प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. उठ जाग मुसाफिर भोरभई, अब रे न कहा जो सावत है. जो जागा झाला तो जिज्ञासू, आणि जो जागृत होताच चालू लागला तो साधक, आणि जो पोहोचला तो संत. जागृत होणे चांगली गोष्ट आहे. जागृत झाल्यावर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे हे त्याहून उत्तम आहे. लक्ष्य गाठणे तर सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्य दोन प्रकाराने जगत असतो, एक कावळ्यासारखा आणि दुसरं म्हणजे हंसाप्रमाणे. कबीरांनी म्हटले की कबीर गाफिल क्यू फिरे, क्या सोता घनघोर. कावळ्याचा स्वभाव असतो कावकाव करणे, विष्ठेवर बसणे, विष्ठेची आवड असणे. हंसाचा स्वभाव असतो चांगले खाणे, श्रेष्ठ खाणे, आवड असणे. ज्याप्रमाणे सुपामध्ये धान्य पाकडले असता हलका भुसा बाहेर फेकला जातो आणि चांगले धान्य सुपामध्ये राहते, तद्वत संतांची प्रवृत्ती श्रेष्ठ सार ग्रहण करण्याची असते. ते सत्य जाणतात व समजतात. निराकाराने माणसाला बुद्धी दिली, ज्या योगे तो आपल्या चांगल्या वाईटाचा आणि लाभहानीचा विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो. सत्य मिथ्या, खरे खोटे याची फारक तो करू शकतो. डोळे, नाक आणि कानाचाही सदुपयोग करू शकतो. माणसाने आपल्या शक्तीच्या सदुपयोगाकडे ध्यान द्यावे. वास्तविक तो त्याचा दुरुपयोग अधिक करत आहे. यामुळेच माणूस स्वभावाने लोभ, लालसा, अभिलाषा, अभिमान यामध्ये ग्रस्त झाला आहे. आपल्या जीवनातील अमूल्य वेळ दृष्टपणात व्यतीत करत आहे. मायेचा गौरव व गर्व एक दुसऱ्याच्या पुढे जाण्यात आहे. दुसरा सुखी आहे याची चिंता त्याला सतावत असते. मग जीवनात सुख व आनंद कसा येईल? अशा प्रकारे माणसाचे जीवन व्यर्थ जात आहे. एक एक श्वास, एक एक क्षण महत्त्वपूर्ण आहे. माणूस यापासून अनभिज्ञ आहे. श्वास व्यर्थ जात आहे तर जाऊ देत, जीवन व्यर्थ जात आहे तर जाऊ दे, आलोच आहोत तर एक ना एक दिवस जायचंच आहे, अशी बेफिकिरी तो बाळगत असतो. एक गुराखी बकऱ्या चारत होता. एक राजा फिरत फिरत जंगलात आला. त्याने गुराख्याला पाहिले आणि विचार केला, हा बेचारा एवढ्या गरिबीत आहे, कधी याची गरिबी संपेल. राजाला दया आली. राजाने त्याची गरिबी संपवण्याचे ठरवले. त्याने गुराख्याला बोलावले व म्हणाला, तू निर्धन राहणार नाहीस, जा समोरून केळीचे एक पान तोडून आण. गुराखी गेला, एक पान तोडून आणलं, राजाला पान दिले. त्या पानावर राजाने 60 गावाची जहागिरी लिहिली आणि आपली मुद्रा उठवली. आजपासून गुराखी 60 गावाचा मालक बनला होता. राजा म्हणाला, हे पान सोबत घेऊन माझ्या महालात ये, मी तुला सन्मानाने 60 गावाचा मालक घोषित करीन. असे बोलून राजा निघून गेला. लिहिलेले पान घेऊन गुराखी खूप आनंदी झाला. आता मी निर्धन नाही, 60 गावाचा राजा आहे, 60 गावावर राज्य करेन. आता माझी जन्मोजन्मीची गरिबी नष्ट होईल, असा विचार तो करत होता. आणि अशातच तो आपलं पान उशाला घेऊन झाडाखाली झोपला आणि काही क्षणातच त्याला झोप लागली. तेवढ्यात तिथे एक बकरी आली. मोठे पान बघून ती ते खाऊ लागली. गुराखी जागा झाला. पाहतो तर काय, लिहिलेलं पान गायब होतं. जवळच बकरी उभी होती. तो समजून गेला की नक्कीच या बकरीने हे पान खाल्ले असावे. तिने केवळ पान नव्हे तर 60 गावचे दस्तऐवज खाल्ले होते. मी तसाच गरीब राहिलो, अरे रे काय हे माझं नशीब, मी झोपलोच कशाला, जागे राहायला हवे होते. किती मूर्ख आहे मी, 60 गावची जहागिरी लिहिलेलं पान मी गमावलं, मी ते पान सांभाळू शकलो नाही. माझ्यासारखा मूर्ख मीच आहे, मला ते पान सांभाळता आले नाही, किती मौल्यवान होते ते, असा विचार करत तो रडू लागला. सांगण्याचा भावार्थ असा आहे की ईश्वराने मानवाला 60 वर्ष आयुष्याचे दस्तऐवज दिलेले आहे, पण माणसाने झोपेत राहून जीवन व्यतीत केले. 60 वर्षाचे आयुष्य ईश्वराच्या प्राप्तीसाठी मिळाले आहे, पण मनुष्य भौतिक मायेमध्ये विचलित होऊन धनसंपत्तीच्या नशेमध्ये झोपी गेला आणि जीवनाची 60 वर्ष निघून गेली. माणसाच्या विकाररूपी बकरीने जीवनरूपी पान खाऊन टाकले. मनुष्य भौतिक वैभवात असा काही फसला की आपला जीवन उद्देशच विसरून गेला. सद्गुरू त्याला जागृत करतात. अंत येण्याआधी अनंताला भेटा. जीवरूपी पान व्यर्थ घालवू नका. बालपण स्वतःला संदेश देत असते, वाईटापासून स्वतःचा बचाव करा. ही वेळ निर्मळ, कोमल आणि पावन पवित्र असते. दुसरी अवस्था आहे तरुणपण. हे वय असा संदेश देतं की तारुण्य म्हणजे काही जुगार नव्हे, ही वेळ जिंकण्यासाठी आहे, हरण्यासाठी नाही. याला जुगारासारखे समजू नका. तरुण वयात उत्साह आणि सावधानता दोन्ही असायला हवे. ही समजदारीची अवस्था असते.
तारुण्य वयातच आपण धावून धावून सेवा करू शकतो, समाजसेवा करू शकतो. स्मरणामध्ये एकाग्रता येते, ती याच वयात. तिसरी अवस्था वृद्धत्व. या वयात शरीरातील शक्ती क्षीण होतात, पाचन क्षमता कमी होते, डोळे, कान व बुद्धी क्षीण होऊन जाते. मनाला वाटते सत्संगात जाऊन बसावे, मनाला वाटते सेवा करावी, परंतु पाय दुखत असतात, चालू शकत नाही. शरीराला विविध रोगांनी ग्रासलेले असते. अंथरुणात उशाला अवतारवाणी असायला हवी, ज्या योगे मोकळ्या वेळेत ती वाचता येईल. मनन करा, नामस्मरण करा, त्यामुळे आनंदाच्या लाटा उसळतील. ज्याप्रमाणे पोटात जेवण गेल्यानंतर भूक बाहेर निघून जाते, पोटाची भूक भागते व तृप्ती मिळते, तद्वत निराकाराचे स्मरण केल्याने दुःख बाहेर निघून जाते, आत्म्यास तृप्ती मिळते.